नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात. मंडळी, नुकताच माझ्या एका जुन्या मैत्रिणीकडे जेवणाचा योग आला. तिनेही त्यांची खास गट्टे की सब्जी आणि गरमागरम भाकरी जेवणासाठी बनवली होती. मला ती खाल्ल्यावर इतकी आवडली ना की मी त्याची रेसिपी तिच्याकडून घेतली आणि इथे तुम्हाला मी ती शेअर करते आहे. मला असं वाटतं तुम्हालाही ती खूप आवडेल. चला तर मग पाहूया कशी करायची ही राजस्थानी गट्टे की सब्जी. एका परातीत मी बेसन घेते आहे. त्यामध्ये आपण मीठ टाकूया. आता यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत. हे धणे टाकलेले आहेत आणि ही बडीशेप आहे. आता ही कसुरी मेथी टाकतोय आपण आणि हा सोडा आहे. याने काय होतील, ते गट्टे जे आपण बनवणार आहोत ते हलके होतील. आता मोहन करता आपण तेल टाकतोय आणि यात आपण थोडंसं दही टाकणार आहोत. दही टाकून व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून आपण ते मळून घेणार आहोत. मंडळी, आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. जशा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, तसेच खाण्याचे प्रकारही तेवढेच विविध आहेत. असतात तेच मसाले, त्याच भाज्या, पण बनवण्याची पद्धत वेगळी. त्यामुळे त्या भाजीला त्या राज्याचा एक ट्रेडमार्क बनवते. जशी दाल बाटी, गट्टे की सब्जी म्हटलं की आपल्याला राजस्थान आठवतं. पहा, आता ही जे मी पीठ मळून घेतलं आहे त्याचे असे रोल करून आपण एक ठराविक अंतरावरती ते सुरीने कट करणार आहोत. आता हे सगळे तयार झाले की आपल्याला उकळत्या पाण्यात हे सोडायचे आहेत. सगळ्या पिठाचे आपण पहिले असे रोल तयार करून घेऊ आणि पाणी गॅसवर ठेवून पाणी उकळायला लागलं. पहा, यात मी कसे सोडलेले आहेत. हे 3 ते 4 मिनटंच आपल्याला ह्यामध्ये ते हे करायचं आहे. त्यानंतर ते काढून घ्यायचं आहेत. उकळी यायला लागली चांगली की आपण हे पूर्ण काढून घेणार आहोत आणि पूर्ण थंड करून घेणार आहोत. पहा, हे थंड झालेले आहेत. आता याचे एकसारखे आपण तुकडे करूया. आणि हे आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहेत. असे गुलाबीसर गोल्डन रंगामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. पहा, सुरुवातीला मी अर्धेच टाकले आहेत यामध्ये. हे व्यवस्थित आपण मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. या भाजीसोबत बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे आणि त्याच्यावरती भरपूर तूप टाकून ती भाकरी या भाजीबरोबर खायची. फारच सुंदर लागते. म्हणून मी विचार केला की तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करावी. आणि थँक्स टू पल्लवी, जी माझी मैत्रीण आहे, तिनेही तिची रेसिपी शेअर केलेली आहे. आता मी परत जे राहिलेले होते तेही तेलात टाकलेले आहेत. तेही आपण व्यवस्थित गोल्डन ब्राऊनमध्ये तळून घेऊया. तुम्हाला दाखवते इकडे. हे हवा किती असे व्यवस्थित मोकळे झालेले आहेत. फोडल्यानंतर लक्षात येतं एकदम हलके झालेले आहेत. आता हे सगळे आपले तळून झालेले आहेत. आता ह्याच्यासाठी आपल्याला एक ग्रेव्ही तयार करायची आहे. पहा, तेल जे राहिलेलं आहे ना भाजीसाठी आपल्याला तेच वापरायचं आहे ग्रेव्ही करता. बरं, आता आपण एका बाउलमध्ये दही घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया, थोडंसं तिखट टाकूया
ही धणे पावडर टाकलेली आहे, मीठ टाकते आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपल्याला ग्रेव्ही करता वापरायचं आहे. आता हे असं मिक्स करून आपण थोडंसं बाजूला ठेवूया. आता पहा, ते तेल घेतलं मी कढईमध्ये, त्यामध्ये सुरुवातीला आपण थोडंसं हिंग टाकूया. हे धणे टाकलेले आहेत आणि या बोर मिरच्या ज्या येतात ना, तर बोर मिरची टाकली आहे आणि हा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. पहा, आता कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आपण आता हे एक मिरची मी बारीक कापून टाकलेली आहे. कांदा व्यवस्थित परतून झाला की पुढचे आपल्याला मसाले टाकायचे. तेलात थोडासा सोडा उतरलेला आहे. आपण जे गट्टे तळले ना, त्यामध्ये सोडा होता, त्यामुळे हे असा फेस येतो आहे. तर ते काही घाबरायचं कारण नाही, तो निघून जातं. आता ह्याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, तीही व्यवस्थित परतून घेऊया. आणि हे टोमॅटो टाकलेले आहेत, तेही परतून घेऊया. व्यवस्थित एकसारखं करून घेऊ आणि त्यामध्ये मग आपल्याला आपण जी दह्याची पेस्ट बनवलेली आहे ती टाकायची. आता पहा, हे टाकून झाल्यानंतर एकसारखं आपल्याला ढवळायचं आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही. तर एकसारखं आपण ढवळून घेऊया आणि त्यानंतर मग यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. पहा, ही जी मी भाजी बनवली आहे ही अशी कमी ग्रेव्हीवाली बनवली आहे, थोडीशी सुकी म्हणजे लिप्तीची बनवली आहे. जर तुम्हाला अगदी रस्सा भाजी हवी असेल तर ह्याचं प्रमाण तुम्ही दुप्पट करू शकता, दह्याचं प्रमाण, आणि त्याप्रमाणे त्यात मसाले टाकून एक रस्सा भाजी होऊ शकते. मी तिच्याकडे जी खाल्ली होती ती अशी सुकीच होती. पहा, ह्याला आता तेल मस्त सुटलेलं आहे आणि वासही खूप छान येतो आहे. वा, एक वेगळाच वास येतो आहे, छान आहे. पण आता ह्याला चांगली उकळी आली, यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया आणि आता जे गट्टे बनवलेले आहेत ते सगळे आपण यामध्ये सोडूया. आता चांगलं आपल्याला त्याला उकळी घ्यायची आहे आणि याच्यासोबत बाजरीची गरमागरम भाकरी करायची आणि खायची. खूपच छान लागते. पहा, भाजीला रंगही खूप छान आलेला आहे आणि वास पण खूप छान दरवळतोय. मस्त. पहा, रंग किती छान आला आहे. अशी उकळी आली म्हणजे आपली भाजी तयार आहे. आता आपल्याला ही सर्व करायची आहे. एका मी भांड्यात काढून घेतली आहे. कशी छान दिसते ना. कधीतरी अशी रेसिपी करायला काही हरकत नाही आहे. तुम्ही करून पहा अशी गट्टे की सब्जी, आणि कशी झाली ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा वेगवेगळ्या व्यंजनांसाठी आपण परत भेटतच राहू. तोपर्यंत धन्यवाद.